राम राम एफ.एन.ओ ट्रेडर्स आणि सर्वांनाच. तर मध्ये हे जे वॉर सिच्युएशन वगैरे चालू होती, म्हणजे फेबपासून चालू झालं, मग मार्च आला. मार्चनंतर आपण 22,400पर्यंत वगैरे निफ्टी खाली गेलं होतं. ओव्हरऑलच सगळे स्टॉक्स खाली गेले होते, इंडेक्स खाली गेले होते सगळं. त्यानंतर परत आपली एक रिकव्हरी चालू झाली आणि इंडायसेस आपले वर आले, स्टॉक्स पण बऱ्यापैकी वर आले. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल ती कॉमन, म्हणजे आपल्या ट्रम्प तात्याच्या बोलण्यावर भरपूर गोष्टी निर्भर करतात. म्हणजे सरळ सरळ असा विषय झाला आहे की म्हणजे तो इंडिव्हिज्युअली तो प्रेसिडेंटच्या आधी एक बिझनेसमॅन आहेच, त्यामुळे त्याच्यावर ऑलरेडी ती केस पण चालू आहे इन्सायडर ट्रेडिंगची वगैरे. बऱ्याच जणांनी त्याला ॲक्यूज पण केलं आहे. तर लेटेस्ट म्हटलं तर 23 मार्च, 17 मार्च आणि काल परवामध्ये 17 एप्रिलला म्हणजे $99वरून ब्रेंट क्रूड डायरेक्ट 86पर्यंत वगैरे आलं. त्याच्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा प्रॉब्लेम सॉल्व झाला, इराणबरोबर आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले. हे अनाऊन्समेंट तो करण्याच्या आधी 15-20 मिनटं आधी कोणीतरी क्रूडला शॉर्ट केलं. $760 मिलियन ती पोझिशन होती, जी 15 मिनटं आधी तो याच्या आधी झालेलं. ह्याच्याच आधी असं क्रिप्टो मार्केटमध्ये झालं होतं. BTC इथेरियमला पण शॉर्ट केलं होतं, किंवा तो बोलण्याच्या आधी, पॉझिटिव्ह बोलण्याच्या आधी लाँग करण्यात आलं होतं असं. तर ते परत रिपीट झालं. ते $760 मिलियन पोझिशन बनली आहे ते. आणि आज परत परिस्थिती बघितली तर ब्लॉकेड्स वगैरे तसेच ठेवल्यामुळे इराण पण म्हणत आहे की हे काय आमच्या दृष्टीने अजून काही ट्रूस झालेलं नाही आहे. म्हणजे प्रॉब्लेम्स अजून जैसे तेच आहेत. पण एक अनएक्सपेक्टेड मूव्ह आणून मार्केट्समध्ये एकदम प्रचंड पैसा कमवला जाऊ शकतो, हे इतक्या दरम्यान इतक्यात भरपूरदा असं ते झालेलं आहे. तर त्यामध्ये फसण्याचे चान्सेस खूप जबरदस्त आहेत आत्ता. म्हणजे पोझिशन सायझिंग कमी ठेवलेलं भारीच. नेकेड ट्रेडिंग, ओव्हरनाईट कॅरी करणं नकोच. हे अगदी जबरदस्त आहेत. म्हणजे आजचं त्या बाबतीत एक वेगळी गोष्ट जी सोमवारी मॅटर करू शकते ती म्हणजे ICICI आणि HDFC बँकेचे जे दोन आपले दिग्गज इंडेक्समध्ये वेटेज जास्त असणारे स्टॉक्स आहेत, त्यांचे Q4 रिझल्ट्स आले. ICICIचा पॅट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 11%नी त्यांचा ग्रोथ झाला, HDFCचा 9%नी झाला. त्यांनी डिव्हिडंड्स वगैरे पण अनाऊन्स केले आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो हे फॅक्टर्स आहेत. पण शिवाय ग्लोबल क्यूज पण चालू आहेत. बाय द वे, परवा जवळजवळ 1000 पॉईंटनी वगैरे 13%नी वगैरे क्रूड जे पडलं, ते परत सॅटर्डेला ब्रेंट क्रूड परत वाढलं आणि 96पर्यंत गेलं. म्हणजे जे फॉर एक्झाम्पल ओव्हरनाईट कॅरी, हेज नसणारे पोझिशन्स ओपन नेकेड ट्रेड करून ज्यांनी कॅरी केले असतील कॉल्स और बुलिश पोझिशन्स, त्यांनासुद्धा आत्ता टेन्शन वाटत असेल. आणि फ्रायडेला तर सगळा डेटा, सगळे टेक्निकल्स निगेटिव्ह शो करत होते, पण बरोबर ट्रम्पच्या या गोष्टींनी सगळं मुवमेंट फिरली मार्केटची आणि ते वरती जात गेलं. म्हणजे आता मार्केटचा रेझिस्टन्स म्हणजे पण ट्रम्पचं स्टेटमेंट झालं आहे, सपोर्ट म्हणजे पण ट्रम्पचा स्टेटमेंट झालं आहे. त्यामुळे केअरफुलीच ट्रेडिंग केलेलं बरं. कॅपिटल वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मार्केट.